श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत डाळ ढोकळी किंवा वरणातील फळं. आज माझ्या मुलाची फरमाईश होती, त्यामुळे हा बेत केला मी. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे. 3-4 चांगल्या शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि डाळ चांगली शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर आता मी थोडंसं पाणी टाकून अशी पातळ करून घेते. आणि आता आपण एका टोपमध्ये तेल टाकूयात आणि डाळीला पहिलं फोडणी टाकून घेणार आहोत. आता इथे मी जिरा मोहरी टाकणार आहे. सुकी लाल बेडगी मिरची टाकलेली आहे मी इथे. आणि कढीपत्ता टाकूयात. लसूण टाकलेला आहे चांगला असा वाटून. लसूण मी असं खलबत्त्यामध्ये जाडसरच वाटून ठेवलेला होता. आणि मी इथे सुकं खोबरं वाटून टाकलेलं आहे. आता हे चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. असं आता हे चांगलं असं ब्राऊन झालं, खोबरं वगैरे चांगलं आपल्याला भाजू द्यायचं आहे तेलामध्ये. आता आपण यामध्ये काळा मसाला, हळद आणि मीठ टाकणार आहोत. याने खूप छान झणझणीत अशी आपली डाळ ढोकळी किंवा वरणफळं बनतात. आणि फ्लेवर पण खूपच छान येतो. लाल मिरची पावडर टाकण्याऐवजी आपण काळा मसाला वापरायचा. आणि आता आपण जी डाळ घेतलेली आहे शिजवून अशी पाणी टाकून पातळ करून ती टाकणार आहोत यामध्ये. तर मस्त आपली अशी ही वरणफळाची फोडणी तयार झालेली आहे. पाणी थोडंसं तुम्ही ॲड करू शकता अजून. बघू शकता तुम्ही, दिसायला पण एकदम छान अशी फोडणी आपली दिसत आहे. आता आपण गव्हाच्या पिठाची वरणफळं बनवून याच्यात टाकणार आहोत. त्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याची अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती जास्त जाड पण ठेवायची नाही आणि एकदम पातळ पण करायची नाही. जाड चपाती ठेवली तर आपलं पोट खराब होण्याची शक्यता असते. आणि जास्तच पातळ केलं तर आपली डाळ ढोकळी अशी एकमेकाला चिकटेल आणि एकदम असं सुटसुटीत अशी होणार नाही आणि चांगली शिजणार पण नाहीत. त्यामुळे आपल्याला पीठ हे मिडियमच ठेवायचं आहे आणि चपाती पण अशी मध्यम पातळच लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपली चपाती अशी छान लाटून झालेली आहे. आता आपण याचे काप करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण सुरीच्या साहाय्याने काप करून घेणार आहोत. थोडंसं असं दुमडलं गेलेलं आहे. काय होतं, आपण एरवी टाईम करते वेळेस आपल्याला कसं फास्ट करता येतं, पण आपण जेव्हा व्हिडिओ शूट करतो तेव्हा मोबाईल सांभाळून आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करून करावं लागतं. त्यामुळे घाईघाईमध्ये कधी असं थोडंसं होत असतं, ते तुम्ही समजू शकता. तर अशा प्रकारे आपण आपल्या आवडीनुसार शेप देऊ शकतो. डायमंड शेप किंवा स्क्वेअर शेप आपण देऊ शकतो, किंवा एक छोटीशी वाटी जरी असेल अशी गोलाकार, तर त्याने तुम्ही गोल पण आकार देऊ शकता. आता आपण हे एक एक असं प्लेटमध्ये काढून घेऊयात. असं आपण सुटसुटीत करून टाकलं तर आपली वरणफळं चांगली शिजली जातात. आणि एकदम छोट्या छोट्या आकारात कट केली तर ते पण एकदम
असं चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडीशी मोठ्या आकारातच केलेली आहेत मी. आणि इकडे डाळीला आपण जी फोडणी दिलेली आहे त्याला छान उकळी आलेली आहे. आपण चपातीची जी फळं बनवून घेतलेली आहेत ती टाकणार आहोत. आणि अशा प्रकारे मी आता बाकीची फळं पण बनवून घेते. सेम प्रोसेस करायची आहे. चपाती बनवायची आहे. उकळी आल्यानंतर चपातीची फळं टाकून घ्यायची आणि नंतर परत थोडीशी उकळी काढायची 2-3 मिनिटाची. परत दुसरी चपाती करून आपण त्याची फळं अशी बनवून पूर्ण आपली वरणफळं अशी बनवून तयार झालेली आहेत. तुम्ही बघू शकता. थोडीशी आपल्याला जाडसर वाटत आहे. ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपण त्याच्यावरती एक थोडंसं पाणी ठेवूयात. म्हणजे एक ताट ठेवूयात आणि त्यामध्ये पाणी ठेवूयात. ते पाणी गरम झालं की आपण त्यामध्ये पाणी टाकूयात. थंड पाणी टाकायचं नाही. थोडंसं हलकंसं गरम करून आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि याला आपल्याला 7-8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आपली वरणफळं, डाळ ढोकळी कच्ची राहता कामा नये. त्यामुळे पोट खराब होऊ शकतं. त्यामुळे ही आपल्याला व्यवस्थित छान अशी शिजवून घ्यायची आहेत. आणि बनवते वेळेस एक काळजी घ्यायची आहे की पातळ अशी बनवून घ्यायची आहे. जास्त जाडसर ठेवायची नाहीयेत. तर बघू शकता तुम्ही मस्त आपली अशी ही वरणफळं, डाळ ढोकळी तयार झालेली आहेत. तुम्ही त्याला वरणफळं किंवा डाळ ढोकळी काही बोलू शकता. वरून आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि तूप टाकलेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.